नमस्कार मित्रांनो, तुम्ही हॉरक्राफ्ट पाहिलंय का? हॉरक्राफ्ट नावाचं एक वाहन आहे. प्रत्यक्षात जरी पाहिलं नसलं तरी एखाद्या पिक्चरमध्ये, शूटिंगमध्ये किंवा टीव्हीवर वगैरे पाहिलं असेल. ते हॉरक्राफ्ट अत्यंत वेगाने जातं आणि ते वेगाने जाण्याचं कारण असं की जमीन किंवा पाणी याच्यामध्ये थोडंसं अंतर असतं आणि ते थोडंसं तरंगत जातं. ते जाण्याचं कारण असं असतं की ते हॉरक्राफ्ट आणि जमीन किंवा पाणी यांच्यामध्ये हवेचं एक लेयर असतं किंवा कुशन असतं आणि त्याच्यावरून जात असल्यामुळे ते वेगाने जातं. आणि हवेचं कुशन मध्ये असल्यामुळे त्याचं घर्षण किंवा फ्रिक्शन जे म्हणतात ते खूप कमी असतं आणि त्याच्यामुळे त्याला जास्त वेग येतो. तर आज आपण सीडी चा हॉरक्राफ्ट कसा बनवायचा, एक खेळणं आहे सीडी हॉरक्राफ्ट, ते आपण कसं बनवायचं ते पाहूया. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक सीडी कॉम्पॅक्ट डिस्क. ही टाकून दिलेली कॉम्प्युटरमध्ये पूर्वीच्या काळी वापरायचे ती सीडी आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पेन आणि त्याचं झाकण, लावायचं झाकण. तर पेनचा जो पुढचा भाग असतो लिहिण्याचा तो काढून टाकलेला आहे आणि झाकण केलेलं आहे. त्याचं झाकण आणि पेनचा तुकडा. त्याच्यानंतर आपल्याला लागेल एक फुगा, एक बाटलीचं झाकण आणि एक दोरा, एवढं साहित्य लागेल. आणि आपल्याला चिटकवण्यासाठी क्विक फिक्स किंवा फेविक्विक किंवा आणखीन ग्लूगन वगैरे वापरू शकतो आपण. तर पहिल्यांदा काय करायचं, हा जो आपण बाटलीचं झाकण घेतलेलं आहे तर त्याला एक होल पाडायचं. ते होल या टोपण जे आहे या टोपणाच्या बरोबर ह्याचं साईजचं असावं, म्हणजे याच्यातून आपण घातल्यानंतर याच्यातून हवा बाहेर येता कामा नये. आता मी हे घालतो याच्यामध्ये, घातलेलं आहे. आणि नंतर हा जो भाग आहे तर हे घालताना काय करायचं, तर हे सीडीवर ठेवायचं, असं सीडीवर, आणि दाबायचं. ह्याचं जे टोक आहे हे टोक बरोबर सीडीच्या खाली आलं पाहिजे आणि सीडीच्या बाहेर नाही आलं पाहिजे. त्याच्यानंतर हे जे झाकण आहे पेनचं, तर पेनच्या झाकणाला इथे एक होल पाडलेला आहे मी. ऍक्च्युली होल असतोच, समजा नसेल तर तुम्ही एक होल पाडायचं, फार मोठं नाही, अगदी छोटंसं होल पाडायचं ज्याच्यातून हवा बाहेर जाणार आहे. नंतर हे जे झाकण आहे हे आपण सीडीला इथे असं, हे झाकण इथं सीडीला ग्लूगनच्या सहाय्यानं चिटकवून घ्यायचं आहे. आणि इथं सुद्धा ग्लूगन लावायचा की याच्यातून किंवा इथून हवा बाहेर येता कामा नये. याच्यातून जाणारी हवा सीडीच्या खालून बाहेर येईल, कारण का इथं होल आहे. ठीक आहे. आता हा जो पेन आहे, हा पेनचा जो भाग आहे, हा पेनच्या मागच्या मागचा भाग काढून टाकलेला आहे, पुढचाही भाग काढून टाकलेला आहे आणि मागच्या भागाला फक्त हे टोपण बसेल एवढीच सोय आहे. हा जो फुगा आहे, हा फुगा आपण या पेनच्या इथे असा लावायचा आणि एक दोरा घेऊन हा फुगा घट्ट बांधून टाकायचा, घट्ट बांधायचा. तर हे सगळं झालं की त्याची रचना अशी होईल. इथे पाहता. आता आपण पाहूया हे इथे हे जे याचं पेनचं टोपण आहे ते इथे आलेलं आहे. टोपणाला इथे एक होल आहे, सीडीच्या पुढे आलेलं नाहीये, हे सीडीच्या आतच आहे. नंतर इथं सील केलेलं आहे ग्लूगननी, हे सील केलेलं आहे. आणि हे पेनचं, हा पेन जो आहे तो या झाकणात बरोबर फिट होतो आणि इथं फुगा बांधलेला आहे. आपला सीडी हॉरक्राफ्ट तयार झालेला आहे. आता हा कसा चालवायचा आणि त्याच्यामध्ये कुशन तयार कसं होतं किंवा हवेचं लेअर कसं तयार होतं, आणि त्यामुळं फ्रिक्शन लेस झाल्यामुळे किंवा कमी फ्रिक्शन झाल्यामुळे हे कसं पळतंय जागेवर ते आपण पाहूयात. आता तर इथं हवा भरूयात आपण. आणि हे लावून टाकायचं इथे. बघा परत दाखवतो, जरा पटकन हवा संपली.
बघा फ्रिक्शन नसल्यामुळे एकदम अधांतरी तरंगता येते. परत एकदा दाखवतो तुम्हाला. हॉवरक्राफ्ट आवडलाच असेल तुम्हाला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सांगायला पाहिजे